सगळे मराठे हे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या विरोधात जातील, गेलेत किंवा जाणार आहेत म्हणून जरांगे पाटलांना टार्गेट केलं. एवढंच आहे की भाजपमधले मराठे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आसपासचे मराठे, एवढे जरांगे पाटील आणि मराठ्यांवर अन्याय होत आहे तरीही पक्षाला किंवा नेत्याला कुठलाही प्रश्न विचारत. शिंदे, फडणवीस आणि पवार सरकार मनोज जरांगे पाटलांना गुन्हेगार ठरवून जास्तीत जास्त गुन्हे दाखल करून कदाचित तडीपार करणार अशीच परिस्थिती सध्या जरांगे पाटलांवर आली. म्हणजे एका दिवसात 6 गुन्हे एखाद्या व्यक्तीवर महाराष्ट्रात आजपर्यंत कधीच दाखल झाले नाहीत. एक तर सुडबुद्धीनं गुन्हे दाखल होऊ शकतात किंवा एखाद्याला अडकवूनच टाकायचंय याच्यामुळे सुद्धा गुन्हे दाखल होतात की काय, अशी परिस्थिती सध्या राज्यामध्ये आलेली आहे. काय मनोज जरांगे हे सरकारबद्दल भूमिका घेतात, पण हेच मनोज जरांगे ज्यावेळेस सरकारच्या वतीनं त्यांचं शिष्टमंडळ किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा इतर मंत्री ज्यावेळेस डायलॉग करायचे, ज्यावेळेस त्यांची चर्चा व्हायची, त्यावेळेस जरांगे पाटील फार गोड वाटत होते, चांगले वाटत होते, समाजाचे नेते वाटत होते. 3 महिने ताकदीनं संघर्ष केला, 3ही वेळेस आमरण उपोषण केलं, 17-18 दिवस. त्यावेळेस सुद्धा जरांगे पाटलांच्या माग अख्खं केंद्रीय मंत्रिमंडळ कसं मोदी साहेबांच्या पाठीमागं पळतं, तसं जरांगे पाटील ब्रँड नेते त्या ठिकाणी सरकारनेच बनवले, हे वेगळं सांगायची गरज नाही. आणि पाठबळ सुद्धा सरकारनेच दिलं, कारण डायलॉग जर नसता झाला तर सरकारला सुद्धा किंमत मिळाली नसती. आणि मी जसं सांगितलं की जसं प्रधानमंत्री निघालेत आणि अख्खं मंत्रिमंडळ मागं पळतंय, तसंच राज्याचं मंत्रिमंडळ जरांगे पाटलांच्या आसपास फिरकायचं. रात्री, अपरात्री, मध्यरात्री, पहाटे, कधी पण जरांगे पाटलांसोबत बैठकी व्हायच्यात. किती लोक सोडले होते सरकारच्या वतीनं जरांगे पाटलांना चर्चा करायला, मॅनेज करायला, बोलायला, आंदोलन थांबवायला. अहो, तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही. कारण एखाद्या कार्यकर्त्याला आंदोलन करू नको म्हणून त्या ठिकाणी काही लोक जी काही गेमिंग करतात त्याचा अनुभव आपल्याला आहेच की. आपण कार्यकर्त्या दशेतूनच काम करतोय ना, तरी पण आपण संघर्ष करत असतो. तशीच परिस्थिती जरांगे पाटला. बरं, त्यांची चूक काय? मराठ्यांना आरक्षण मागतात, गोरगरिबांना प्रतिनिधित्व पाहिजे, मराठ्यांच्या हिताचे निर्णय सरकारने घेतले पाहिजे, अशीच मागणी जरांगे पाटलांची, म्हणून गुन्हे दाखल. म्हणजे उद्या गुन्हे दाखल झाले आणि मनोज जरांगेंना अटक झाली तर मग महाराष्ट्रात काय होईल? बरं, सरकार अशाच पद्धतीने करणार आहे का? बरं, एवढे गुन्हे दाखल करून उद्या कोर्टाच्या फेऱ्या मारत बसायच्या, वकील देत बसायचे, हजारो वकील त्यांच्यासाठी प्रत्येक तालुक्यात, गावात, जिल्ह्यात, राज्यात उभे राहतील, हे काय सांगायची गोष्ट नाही. अख्खी बार असोसिएशन त्यांच्या पाठीशी उभे राहील, हे पण सांगायची गरज नाही. पण मुद्दा इथं आहे, सरकार काय एवढं वाईट वागतंय? मित्रांनो, याच मुद्द्यावर चर्चा करायची आहे. सर्वांना सप्रेम जय जाऊ. मी आपला मित्र, सहकारी संतोष शिंदे. या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा. मी चर्चा करतोय मनोज जरांगे पाटलांवर होणाऱ्या गुन्ह्या दाखल. 3 महिन्यांनी गुन्हे दाखल, 2 महिन्यांनी गुन्हा दाखल. सभा कधी झाली? म्हणजे सरकारमधल्या लोकांचा हस्तक्षेप असल्याशिवाय होत नाही. मनोज जरांगे पाटलांना सरकारला 100% त्या ठिकाणी अडकवायचंय कुठल्या तरी प्रकरणात. म्हणजे सरकारने ठरवलंच आहे, जरांगे पाटील कुठल्या ना कुठल्या शब्द बोलले की त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. का? तर मनोज जरांगे पाटील हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्या राज्याचे मायबाप सरकार आहेत आणि उपमुख्यमंत्री आहेत, तेच गृहमंत्री आहेत, आणि त्यांच्याविषयी भूमिका त्या ठिकाणी जरांगे पाटला शब्दातून मांडतात, ग्रामीण शैलीत मांडतात. आणि कदाचित सगळे मराठे हे देवेंद्र फडणवीस किंवा भाजपच्या विरोधात जातील, गेलेत किंवा जाणार आहेत म्हणून जरांगे पाटलांना टार्गेट केलं जातंय असं वाटतं. उदाहरण देतो, वाघोलीमध्ये गुन्हा दाखल झाला, सभा होऊन 2 महिने होऊन गेले. शिरूरची नोटीस आज शिरूर पोलीस स्टेशनने म्हणे जरांगे पाटलांना पाठवली. म्हणजे गुन्हा दाखल होणार, चौकशीला बोलवलं असेल, अजून काही कारण असतील, प्रशासनाला माहिती. अधिकारी त्यांचं प्रामाणिक जी काही त्यांच्या समोर काम आलंय ते करतीलच, करावंच लागेल त्यांना.
पण त्यांना जे वरून आदेश देणारी यंत्रणा आहे ती फार सक्षम आहे. खरं तर कुठल्याही नेत्याबद्दल म्हणजे व्यक्तिगत असेल किंवा एकदम टोकाची आणि शब्दहीन टीका ही कुणीच केली नाही पाहिजे ह्या मताचा 100% मी आहे. पण एखादा व्यक्ती, एखादा नेता आपल्या पदाचा गैरवापर करून 100% सोडाचं घाणेरडं राजकारण करत असेल, जे की महाराष्ट्रात उभ्या डोळ्यांनी तुम्ही आम्ही सगळे पाहतोय. मग त्या माणसाबद्दल त्याचेच जे काही कृत्य केलेले असतात त्याच्याबद्दल चर्चा केली तर बिघडलं कुठं, असं जरांगे पाटलांचं मत आहे. पण त्याच्यासाठी टार्गेट मात्र मनोज जरांगेंना केलं जात आहे. त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत आणि सरकारला एवढं पक्क माहिती आहे आणि हेही तितकंच खरं आहे की महाराष्ट्राची लॉ अँड ऑर्डर ही पाळली गेली पाहिजे. कुठेही चुकीच्या गोष्टी घडल्या नाही पाहिजे. घटनात्मक चौकटीत राहून आंदोलन केले पाहिजेत. हे जरी 100% ना 1001% खरं असलं तरी एखाद्या सभा सुद्धा भाषण केलं म्हणून जर गुन्हे दाखल होत असतील आणि ज्या सभामध्ये टीका कधीच झालेले नाहीत त्याचे जर गुन्हे दाखल होत असतील तर किती दुर्दैवी गोष्ट आहे. कारण महाराष्ट्र आणि खास करून मराठे मनोज जरांगेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावर जिवंत केलेत आणि कदाचित ते सरकारला बॅकफुटवर टाकायला आता एवढे मोर्चे काफी आहेत अशी भीती भाजपमध्ये निर्माण झाली म्हणून जरांगे पाटलांना टार्गेट केलं जाते. फक्त दुर्दैव एवढंच आहे की भाजपमधले मराठे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आसपासचे मराठे एवढे जरांगे पाटील आणि मराठ्यांवर अन्याय होत आहे तरीही पक्षाला किंवा नेत्याला कुठलाही प्रश्न विचारत नाहीत. उलट जे काही नेते पक्ष किंवा फडणवीस साहेब निर्णय घेतील ते भाजपमधल्या सुद्धा मराठ्यांना मान्य करून घ्यावा लागतो. याला पदाची लालसा, खुर्चीची लालसा किंवा कुठलं तरी काहीतरी पद मिळेल ह्या म्हणजे सगळं विसरून खोट्या त्या ठिकाणी इच्छाशक्तीच्या जोरावर ही लोक काही बोलायला तयार नाहीत आणि हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. पण दुर्दैव याचं अजून त्याच्या पुढचं वाटतंय की जरांगे पाटलांना जाणीवपूर्वक टार्गेट करून जरांगे पाटलांना जास्तीत जास्त गुन्ह्यात अडकवल्यानंतर शेवटी पोलिसांचा एखादा प्रोटोकॉल ठरलेला असतो की एवढे एवढे गुन्हे दाखल झाल्यानंतर मग ही कारवाई केली पाहिजे. अशा ह्याच्यामध्ये कदाचित जरांगे पाटलांना 100% अडकवण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत गुन्हे ज्या पद्धतीनं प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात जरांगे पाटलांवर दाखल होत आहेत ते पाहून कदाचित सरकार जरांगे पाटलांना कंटाळलंय किंवा जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनाला सरकार काहीच किंमत देत नाही म्हणून त्यांना ते बोलावं लागतं आणि बोलल्याशिवाय काहीच मिळणार नाही हे जरांगे पाटलांना माहिती आहे. पण ते त्याच्या पुढचे आहेत. अजून ते म्हणतात माझ्याकडे पहिलंही काही नव्हतं, इथून पुढे काय नसणार आहे, त्याच्यामुळे मी असल्या धमक्यांना आणि गुन्ह्यांना घाबरत नाही. असं कदाचित सगळं काही वातावरण पाहता जर होत असेल, घडत असेल तर ते मला वाटतं संवैधानिक न्यायाच्या मूल्यामध्ये हे बसत नाही आणि ह्याच्यामधून जाणीवपूर्वक सामाजिक वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खरं तर विनाकारण सुडापोटी कुणावरही गुन्हे दाखल केले नाही पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे. बाकी काय. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.